निर्जनी कोर्टातनं ऑर्डर आणली ना तर आपण काय बी करू शकणार नाही. मग काय करायचं आबा? तिच्या धमक्यानं घाबरून रुद्र सोपवायचं का तिला? नाही देवेंद्र, खूप मेहनतीने मिळवला हा वारस. तिला असं सोडायचं नाही, द्यायचं नाही तिला. हे बघ देवेंद्र, आम्ही काय सांगतो ती नीट लक्ष देऊन ऐक. या कानाचं त्या कानाला होता कामाचं नाही. मामा, देवेंद्र दादा आणि मामांची न्यूज तुम्हाला तयार करायला सांगितलं होतंस ना? हा, काय झालं? तयार झाली का ती न्यूज? येस मामा, आय एम रेडी विथ द न्यूज. हॅलो नीरजाताई. हा वहिनी, तू बोल ग. नीरजाताई, आता कसं सांगू तुम्हाला? काय झालं वहिनी? मी दादाशी फोनवर चिडून बोलले म्हणून रागावलीस का माझ्यावर? मी जे काय सांगते ते तुम्हाला काळजावर दगड ठेवून ऐकावं लागलं. पोतीस भाऊजींचा अपघात झालेला नसून घातपात होता तो, आणि तो दुसरा तिसरा कुणी केलेला नसून तुमच्या भावाचाच हात आहे त्याच्या माग. हे खरं नाही असू शकत वहिनी, तू खोटं बोलतेस ना? तुम्ही त्यांना दादा म्हणावं, या लायकीचा माणूसच नाहीये तो. भाऊजींसारख्या देव माणसालाही सोडलं नाही हो त्यांनी, आणि या त्याच्या कृत्यात त्यांना साथ दिली देवेंद्रनी. आपलं ठरलं होतं ना, आता आपलं बाळ जन्माला येणार आहे म्हटल्यावर त्या रुद्रला या वाड्यात ठेवायची काय गरज आहे? आधी काय तो त्या रुद्रचा बंदोबस्त करा तुम्ही. तिकडे जातोय ना, तिकडेच परस्पर कोणाला तरी मुक्ताच्या बाळाला सोपवून देऊ, मग तर झालं. आणि हे कोणाला सांगू नको, तर सगळा पट्ट्या बोलवायचा. आणि जरा बैगा बिगा काढून ठेव, मी आलो. मी इथे यायला निघाले तेव्हा जागृती वहिनी आणि देवेंद्र दादांचं रुद्रबद्दल काहीतरी बोलणं चालू होतं. रुद्रला कोणी दुसऱ्याच्या ताब्यात देऊन टाकायचं इतकंच ऐकलं. नीरजा आत्याने त्यांना मुदत दिली ना 24 तासाची. त्यातून स्वतःला वाचवण्यासाठी ते काय ना काहीतरी धडपड करत असणार. रुद्रला त्यांना उद्या मुक्ता वहिनीकडे सोपवायलाच लागेल. तू काळजी नको करू. उद्या सकाळपासून आपल्या चॅनलवर फक्त शंकरराव गायकवाडांबद्दलच्या बातम्या टेलिकास्ट करायच्या. मम्मा, नक्की काय झालंय? तुमच्या डॅडींचा ऍक्सिडेंट झाला नव्हता, तो घडवून आणण्यात आला होता, आणि तो करणारे दुसरे तिसरे कोणीही नसून शंकरराव गायकवाड आणि देवेंद्रच होते. मम्मा, तुझ्या ऐकण्यात नक्की काहीतरी चूक झाली असेल. दुसरं कोणी हे सांगितलं असतं ना तर कदाचित मलाही असंच वाटलं असतं, पण मला स्वतः शकुंतला वहिनींनी सांगितलंय. हे नाही सोडणार मी मामाला. माझ्या डॅडींच्या खुनीला मी मुकाट नाही फिरू देणार. पहाटेच्या इमानानं तू मलेशियाला जातोयस. रुद्र लवकरात लवकर हितनं गायब झाला पाहिजे. पण आबा पहाटे? बस, या शंकर नारायण गायकवाडांनी आजवर कधी बी हार पत्करलेली नाही. आणि तसं बी डीएनए टेस्ट साठी निर्जेला रुद्राची गरज लागणारच. पण तोच हित नाही म्हटल्यावर समजत संपलं काय. म्हणून म्हणतोय जा तू जा. अरे चांगलं 2-3 महिने राहून ये. तोपर्यंत मी इथल्या पोतनिसांचा बंदोबस्त करतो. हे काय रुद्र कुठे आहे? हो, मी तयार होत होते ना, म्हणून मी त्याला शांताबाईकडे देऊन आले. दुसरं काही नाही, मी आणते त्याला. काय काय, जा पटापट घेऊन ये. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, आवाज करू नको बाहेर, नाही तर सगळे उठायचे. हो, काही काळजी करू नका हो तुम्ही, मी आणते रुद्रला. जा, काळजी करू नका. शांताबाई, शांताबाई, आबासाहेब, आबासाहेब लवकर या. आबासाहेब, अरे बापरे, आबासाहेब. काय झालं सुनबाई? समजा चिडीचूप करायला सांगितलं होतं तरी तुझा गोंगाट झाला का सुरू? आबासाहेब तिकडे बघा.